आम्ही ना पहिले उन्हाळ्याच्या सुट्टीमध्ये म्हणजेच फक्त वर्षातून एकदाच गावी जायचो. पण ह्यावेळी 6 महिने पण अजून पूर्ण झाले नाहीत आणि आमची ही तिसरी फेरी आहे गावी जायची. आणि ॲज युजुअल आमची ह्यावेळी सुद्धा बस 1 ते दीड तास लेटच होती. आणि जे आपल्या ठाण्याला एवढा पाऊस पडत होता ना, तेवढं इथे बिलकुल नव्हतं. गावी एकदम फ्रेश फील वाटत होतं. आणि इथे आल्या-आल्या मी आणि पप्पा दोघेसुद्धा आम्ही आधी बाल्कनीमध्येच बसतो हा व्ह्यू बघायला. Wish you many many happiness of the day, birthday boy. सो येस, माझ्या पप्पांचा आज वाढदिवस पण होता. त्यामुळे आम्ही मस्त चहापुरीचा नाश्ता केला होता आणि पुरी जी होती ना, ती एकदम डिफरंट बनवली होती मावशीने. त्यानंतर आम्ही सगळे गेलेलो औदुंबरला दर्शनासाठी. कारण पप्पांचं असं होतं, की आज वाढदिवस आहे आणि दर्शनाला आज जायचं दिवस म्हणजे एकदम परफेक्ट होतं त्यांच्यासाठी. सो आम्ही इथे फायनली आलो होतो आणि त्यानंतर इकडे आल्यावर इथला जो टिळक आहे हा आता मस्ट आहे. तो तर मी आधी लावते. त्यानंतर आहे ना, आज इकडे बिलकुल गर्दी नव्हती. खूप शांत वाटत होतं आणि दर्शन पण खूप चांगलं भेटलं आणि त्यामुळे फोटो पण काढायला भेटले. इतर वेळी जर गर्दी असेल ना, तर ते लोकं बिलकुल फोटो वगैरे काढून देत नाही. तिथे प्रदक्षिणा घेतली आणि हीच जागा तुम्ही जर माझा आधीचा व्लॉग बघितला असेल तर तुम्हाला आठवत असेल, इथेच आम्ही गेल्यावेळी माशांना खायला दिलं होतं आणि इथलं पाणी एवढं खाली गेलं यावेळी. असो, नंतर आम्ही म्हसोबाच्या मंदिरात पण गेलो दर्शनाला. तुम्हाला माहिती आहे गिफ्ट काय आहे, पण तरी तुम्हाला रिॲक्शन द्यायचंय. वाव, किती भारी गिफ्ट आहे. आता ज्यांनी आधी माझे व्हिडिओ बघितले असेल त्यांना तर माहितीच असेल की हे गिफ्ट काय आहे नक्की. सो तुम्हाला जर हे आवडलं असेल तर तुम्ही मला कॉमेंट लिंक करा, जस्ट मी तुम्हाला लिंक पाठवून देईन. वाव, मस्त. नंतर मस्त गावठी चिकनचं आम्ही जेवण केलं. ते स्पेशली आमच्या काकांनी बनवलं होतं. संध्याकाळी चहा पिला गरम-गरम आणि आम्ही सगळेच गेलो होतो बाजाराला. कारण इथे बाजार भरला होता आणि इथे जे भाज्या वगैरे आहेत ना, ते खूप फ्रेश भेटतात. नंतर तिथून दाबेली खाल्ली मी आणि मग माझे दादा आहेत ना, त्यांनी पप्पांसाठी छोटासा केक आणला होता सेलिब्रेशनसाठी. तर सगळ्यांनी औक्षण करून घेतलं आणि इथं आमचं छोटंसं सेलिब्रेशन कंप्लीट झालं. आम्ही जेवलो आणि बाजारातून आम्ही असं वाटतं जसं काय माझ्या मम्मी आणि मावशीने अख्खा बाजार तिथला भाज्यांचा इथे घरातच उचलून आणलाय. आणि हे भाज्या साफ करता करताच आम्हाला 12 वाजले आणि आमचा दिवस इथेच एंड झाला.